ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्हासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्हासनगर 3। Finally, Ambernath has got its first ever aqua theme restaurant. यहाँ आपको 4 different dining options मिलने वाले हैं, like aqua sitting, rooftop, private dining and AC dining. Plus यहाँ का ambience इतना यूनिक है that it will directly teleport you to a different country. This is Greenleaf जो located है अंबरनाथ पाइपलाइन रोड पे। यहाँ डेली लाइव म्यूजिक एंड डीजे नाइट होती है, प्लस फूड में वेज एंड नॉन वेज दोनों अवेलेबल है। डेली हैप्पी आवर्स भी है from 12 PM to 6 PM where you will get 15% off on food. You can also book this place for your special occasions like birthday parties, roka ceremony, engagement or family get-togethers at a fixed menu starting from just rupees 899. बुकिंग के लिए कॉल करें 9356952839 या 8446106828 पर। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। नमस्कार, मैं अशोक पिंडानी, आप देख रहे हैं टाउन दर्शन न्यूज। आइए देखते हैं यह खास खबर। उल्हासनगर में वाल्दूनी नदी, उल्हास नदी और उनकी उपनदियों में हो रहे केमिकल प्रदूषण को लेकर आज 14 नवंबर को राष्ट्रीय सेवा संगठन, वाल्दूनी बचाओ समिति सहित कई सामाजिक संगठनों ने जल समाधि आंदोलन घोषित किया था। बताया जा रहा है कि प्रदूषण फैलाने वाली कंपनियों के खिलाफ शिकायत प्रशासन को पहले ही दी गई थी, लेकिन ठोस कार्रवाई नहीं होने के कारण संगठनों ने आंदोलन का फैसला किया था। हालांकि प्रशासन की विनती और चुनावी आचार संहिता को देखते हुए सामाजिक संगठनों ने आंदोलन को तत्कालिक रूप से स्थगित कर दिया है। प्रशासन ने प्रदूषणकारी कंपनियों पर कार्रवाई करने के लिए 8 दिनों की समय सीमा मांगी है, जिसे संगठनों ने स्वीकार कर लिया है। संगठनों के प्रतिनिधियों का कहना है, हमने प्रशासन को 8 दिनों की मोहलत दी है। अगर इस दौरान ठोस कार्रवाई नहीं हुई तो अगली बार बड़े पैमाने पर कड़ा आंदोलन छेड़ा जाएगा। अब किसी भी बहाने या देरी को बर्दाश्त नहीं किया जाएगा। नदी प्रदूषण का मुद्दा लगातार गंभीर होता जा रहा है। स्थानीय नागरिक, सामाजिक कार्यकर्ता और पर्यावरण प्रेमी प्रशासन से तुरंत प्रभावी कदम उठाने की मांग कर रहे हैं। जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे। आज सांगितल्याप्रमाणे 14 नोव्हेंबर आज आम्ही वाल्दुनी नदी येथे जलसमाधी आंदोलनासाठी सकाळी 10:30-11 वाजता इथे सर्वजण कार्यकर्ते, वाल्दुनी बिरादरी, वाल्दुनी संवर्धन समिती व इतर सामाजिक संघटना, रजनी मॅडम आणि त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे सहकारी, ते सर्वजण आलेत। पोलीस प्रशासन इथे आले, अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनचं MPCBचे अधिकारी आलेत, तसेच MIDCचे काही अधिकारी आलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून। आणि त्यांनी इकडची परिस्थिती बघता आम्हाला असं आश्वासित केलंय की इकडची परिस्थितीवरती जे लोक तिथे गुन्हेगार आहेत किंवा दोषी आहेत त्यांच्यावरती आम्ही येणाऱ्या या आठवड्यामध्ये 8 दिवसामध्ये त्यांना नोटिसा बजावून त्यांचं वरती जे दोषारोप करण्यात येतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। आणि MIDC आणि MPCB यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याला हा जो आउटसोर्सेस आहे पाण्याचा तो त्या नदीपासून सेपरेट कसा करता येईल याच्यासाठीही ते वरच्या स्तरावरती एक बैठक घेणार आहे आणि त्याच्यावर लवकर तोडगा काढणार आहेत। वाल्दुनी नदी संवर्धन समितीच्या बरोबर आम्ही राष्ट्रीय सेवा संघटना आणि इतर सामाजिक संघटना यांनी गेल्या 3 वर्षापासून, 4 वर्षापासून, 5 वर्षापासून आम्ही सातत्याने लढतोय की लढा म्हणजे फक्त काय लोकांना दाखवण्यासाठी हा लढा नाहीये। तर हे जे तुम्ही पाणी त्या व्हिडिओमध्ये याच्यामध्ये पाहिलं तर एका बाजूने ही संत वाहणारी निकळ वाल्दुनी नदी आहे, पुढे जाऊन ती उल्हास नदी बनते आणि त्या नदीचा नाला झाल्या, नाल्याचं परत आपल्याला नदी करायची आहे। यासाठी आपला हा लढा आहे। या साईडला तुम्ही बघू शकता की इथे मासे आहेत आणि पलीकडच्या बाजूला तुम्ही बघू शकता इतकं तिथे द्रव्य केमिकल्स त्याच्यामध्ये आलेले आहेत। तर हे केमिकल्स पुढे जाऊन तुमच्या आमच्या घरामध्ये, आमच्या दारामध्ये, आमच्या रोज जीवनाच्या शैलीमध्ये, आपण पिण्यामध्ये किंवा आंघोळीमध्ये या सगळ्या स्तोत्राला पाणी हा आपला मिशनच आहे। पाणी हे आपल्या प्रत्येकाच्या गरजा, मूलभूत गरजा आहेत। म्हणजे प्रत्येक मूलभूत गरजांमध्ये एक जे आहे ते पाणी आहे आणि पाण्यासाठी आपल्याला
मला चांगलं पाणी प्यायला भेटावं, मला रोजच्या जडणघडणसाठी रोज पाणी चांगलं भेटावं, यासाठी मला आंदोलन आम्हाला सगळ्या सामाजिक संघटनांना करायला लागते या महाराष्ट्रामध्ये. तर हे खूप मोठं लांछनास्पद गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि आज कदम साहेब झाले, हजारे साहेब आता नवीनच आलेले, त्यांनी आपल्याला विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्याला पत्र दिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी 8 दिवसाचा कालावधी दिलेला आहे की आम्ही 8 दिवसामध्ये यांच्यावरती कारवाई करतो, जे दोषी आहेत त्यांच्यावरती त्यांना नोटिसा बजावतो. त्यांनी हे जे पाणी सोडलेलं आहे, हे तुम्हाला पाणी जे आहे याचा कलर परत वाल्दुनी नदीसारखा होईल आणि परत ते जे सुगम वाल्दुनी नदी आहे ती पुढे वाईल. आणि त्याच्यावरती आउटसोर्सेस जर त्यांचं काही येत असेल, ज्याला परवानग्या नसतील, तर त्याच्यावरती काही तोडगा काढता येईल, यासाठी त्यांनी आम्हाला विनंती केली आहे. तर आम्ही त्या विनंतीला मान देऊन आजचं हे आंदोलन इथे राष्ट्रीय छावा संघटना तसेच इतर सामाजिक संघटना यांच्या वतीने तात्पुरता स्थगित करत आहोत, थांबवत आहोत. आणि त्यांनाही हे लेटर आम्ही परत देत आहोत. त्यांना पूर्वी आम्ही लेटर दिले होते, त्याच्यामध्ये आम्ही लिहिलेले आहे की वाल्दुनी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन जे 14 तारखेचं आहे, हे लक्षात घेता आपण जी विनंती केलेली 8 दिवसाची मुदत आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्ही आम्हाला देताय, या माध्यमातून आम्ही थांबतोय. तर यापुढे हे जे आहे, ही वाल्दुनी संत गतीने जी वाहते, जे निखळ पाणी आहे, ते तुमच्या आमच्या घरापर्यंत तशीच फिल्टर न करता संत गतीने व निखळ यावी आणि तुमच्या आमच्या रोजच्या जडणघडणमध्ये आम्हाला पिण्याचं पाणी ही शुद्ध भेटावं, यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आणि त्यांच्याच विनंतीला मान देऊन MIDCचे साहेब आलेले आहेत. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे आम्ही धन्यवाद करतो, कारण इतरही त्यांना काम कार्य असतं पोलिसांना, पण आज आपल्या आंदोलनाचं विषय लक्षात घेता त्यांनीही येऊन इथे आपल्याला एक प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. MIDCच्या साहेबांनाही मी विनंती परत एकदा करीन की तुम्ही तुमच्या स्तरावरती जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना बसून आणि त्यांना ही स्थिती दाखवून त्यांना हे दाखवा की हे आम्ही लोकांना काय देतोय. भले तुम्ही अंबरनाथमध्ये राहत नसाल, उल्हासनगरमध्ये राहत नसाल, पण वाल्दुनी नदी जी आहे किंवा उल्हास नदी जी आहे ते पुढे मुंबईपर्यंत ते पाणी जाते आणि हेच पाणी आपण पितोय. आणि ही आपली जिम्मेदारी आहे की हे शुद्ध पाणी आपण प्यावं, आपल्याला शरीराला कोणतीही हानी होऊ नये, आपल्या येणारं भविष्य जे निरोगी राहावं, त्यासाठी आम्ही ह्या दोन्ही अधिकाऱ्यांना विनंती करतोय. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन माझे राष्ट्रीय छावा संघटनेचे कार्यकर्ते, प्रतिनिधी तसेच इतर सामाजिक संघटना आहे, वाल्दुनी संवर्धन समिती आहेत, रजनी मॅडम यांची संघटना आहे, त्यांचे महिला वर्ग जे आलेले आहेत, पोलिसांचं आणि अधिकाऱ्यांचं धन्यवाद करतो आणि परत एकदा सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय शिवराय. निखिलजी गोळे व इतर यांच्याकडनं प्राप्त आजच्या या जलसमाधी निवेदनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत सदर ठिकाणची पाहणी 11 तारखेला करण्यात आलेली होती व पाहणी दरम्यान सदरील भागातील पाण्याचे नमुने संकलन करण्यात आलेले आहे व तसेच श्री गोळे व त्यांचे प्रतिनिधी यांच्या समेत आम्ही एक बैठक आयोजित केली होती. बैठकी दरम्यान मंडळाने त्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने काय कारवाई केली यांची मी त्यांना अहवाल आम्ही त्यांना 13 तारखेला दिलेला आहे. आणि त्यांना आम्ही असे सांगितले आहे की पुढील 1-2 आठवड्यामध्ये आम्ही ह्या सदरील भागाचे संरक्षण करू आणि जे काही दोषी उद्योग आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. आणि सदर कारवाई ही MIDC व MPCB यांच्या संयुक्तपणे करण्यात येईल. तसेच श्री निखिलजी गोळे व इतर संघटनांचे प्रतिनिधी यांना मी अशी विनंती करतो की मंडळामार्फत जी काही कारवाई केलेली आहे, कार्यपूर्ती अहवाल मी सादर करीत आहे व त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजचे हे आंदोलन स्थगित करून सहकार्य करावे. धन्यवाद. टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी.